या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्नांचे उत्तर न आल्याने 10 वर्षाच्या चिमुरड्याला शिक्षकाकडून लोखंडी पट्टीने बेदम मारहाण। विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेत एका शिक्षकाने माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडवली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका 10 वर्षीय बालिकेला प्रश्नाचे उत्तर न आल्याच्या कारणावरून शिक्षकाने लोखंडी स्केलने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव राजा येथे नारायण देवीदास इंगळे यांचा 10 वर्षाचा मुलगा पवन हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 4थीत शिकतो। तो शाळेच्या वेळेत आरोपी शिक्षक विशाल रवींद्र चिम यांनी पवनला वर्गात प्रश्न विचारला होता, मात्र प्रश्नाचे उत्तर न आल्याने संतापलेल्या शिक्षकाने ताळतंत्र सोडत पवनला लोखंडी स्केल पट्टीने पाठीवर, मांडीवर आणि हातावर सपासप मारले। मुलाला झालेल्या जखमा पाहून पालकांच्या अंगावर शहारे आले। वडील नारायण इंगळे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली। वैद्यकीय अहवालात मारहाणीची पुष्टी झाल्यानंतर पिंपळगाव राजा पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर शिक्षकाच्या या कृत्याबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे।